MPSC वर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार। कृष्णविवर आणि हॉकिंग्स विकिरण, हॉकिंग्स रेडिएशन असा छोटासा टॉपिक पाहून घेऊया। का तर 1970 नंतर खगोलशास्त्रज्ञामध्ये एक खळबळ माजवणारा जो शास्त्रज्ञ आला तो म्हणजे हॉकिंग्स। त्याने बरेचसे सिद्धांत बदलून टाकले आणि ॲस्ट्रोफिजिक्सला न्यू डायमेन्शन दिले आणि त्यातच त्याने खगोलशास्त्रीय दृष्टिकोनातून ब्लॅक होलच्या बाबतीमध्ये असे सिद्धांत मांडले की आपली जी संकल्पना होती जुनी ती धरल्या धरून राहून गेली आणि त्याच्यामुळे याच्याबद्दल थोडंफार समजणं आवश्यक आहे। तर ब्लॅक होलच्या कॉन्टेक्स्टमध्ये हॉकिन्सने हॉकिन्स रेडिएशन काय आहे हे समजून सांगितलं, ते आज आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया। ठीक आहे, बघा हॉकिन्सने जे सांगितलं ते कसं आहे हे माहित आहे तुम्हाला। संरचना पाहिलेली आहे ब्लॅक होलची, पाहिली आहे? यस, ओके, व्हेरी गुड। सिंग्युलॅरिटी मधला भाग, त्याच्यानंतरचा इव्हेंट होरायझन, त्याच्यानंतरचा इव्हेंट होरायझनच्या नंतर काय येते? फोटॉन रिंगचा आपण पाहिला तर तो एरिया। ठीक आहे, आता हा बघा, हा जो आहे सिंग्युलॅरिटी आणि हा इव्हेंट होरायझन। आता इव्हेंट होरायझनच्या जवळ बघा ॲरो दाखवलेला आहे, दोन भाग दिसतात, एक गुलाबी रंगाचा आहे पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह। हा पार्टिकल आहे, हा अँटी पार्टिकल आहे। हा पार्टिकल आहे म्हणजे हा कण आहे, हा अँटी कण आहे, पर कण आहे। ठीक आहे, असे दोन आहेत, पॉझिटिव्ह म्हणजे फोटॉन सारखा, हा निगेटिव्ह। आता हे जे आहेत ना हे व्हर्च्युअली तयार होत आहेत, निगेटिव्ह जे आहेत म्हणजे अँटी पार्टिकल हे व्हर्च्युअली तयार होत आहेत कारण त्याला जोड पाहिजे पार्टिकलला। ठीक आहे, आता हे दोघंही काय करतात, एकमेकांना जेव्हा भेटले, सपोज टू बी भेटले, तर भेटून एकमेकावर आदळतात, ह्या पार्टमध्ये आदळतात, आदळून नष्ट होतात, संपले। पण कधी कधी यांच्या भेटी होत नाही आणि भेटी अशा जवळ आले की त्यातला अँटी पार्टिकल हा जातो इव्हेंट होरायझनकडे। हा काय जातो? इव्हेंट होरायझनकडे। कशासाठी? पार्टिकलला मुक्त करण्यासाठी। कशासाठी? पार्टिकलला मुक्त। तर मग इकडे पार्टिकल मुक्त होतो, पॉझिटिव्ह पार्टिकल मुक्त होतो आणि निगेटिव्ह पार्टिकल आतमध्ये जातो। हा जो पॉझिटिव्ह पार्टिकल बाहेर येत आहे, हा जो पॉझिटिव्ह पार्टिकल बाहेर येत आहे तो म्हणजेच हॉकिन्स रेडिएशन, तो म्हणजेच हॉकिन्स रेडिएशन। इन जनरल सिंग्युलॅरिटीच्या आतमध्ये गेलं तर परत येत नाही, पण हे परत आतमध्ये गेले असते, हे आतमध्ये जाण्याच्या पूर्वीच याने स्वतःचा जीव दिला याले वाचवासाठी आणि तो म्हणे जाय रे बापू तू हो आझाद, आणि जे आझाद दिसते दॅट इज कॉल्ड ॲज अ हॉकिन्स रेडिएशन। ठीक आहे, चला समजून घेऊया। क्लिअर झालं ना? आता थोडंसं टेक्निकल पाहून घेऊया काय आहे हे जे आहे हॉकिन्सचं विकिरण। घटना क्षितिजाच्या बाहेर कृष्णिका औष्णिक विकिरण आहे। ब्लॅक बॉडी थर्मल रेडिएशन आउटसाइड द इव्हेंट होरायझन। हा इव्हेंट होरायझन आहे, याच्या बाहेर काय आहे? याच्या बाहेर आहे ब्लॅक बॉडी थर्मल रेडिएशन। काय आहे? ब्लॅक बॉडी थर्मल रेडिएशन। आता ब्लॅक बॉडी थर्मल रेडिएशन असा शब्द जेव्हा हॉकिन्सने काढला तो थिओरिटिकली वेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये, तो म्हणजे काउंटर इंट्युटिव्ह, म्हणजे प्रतिवादात्मक आहे। कारण सिद्धांत काय आहे? व्हॉट इज द सिद्धांत? सिद्धांत आहे की एकदा ब्लॅक होल मध्ये काही गेलं तर परत येत नाही। इव्हेंट होरायझनच्या जवळ गेलं तर इव्हेंट होरायझन घचकन ओढून घेते आणि आतमध्ये टाकून देते। एकदा आतमध्ये टाकून दिलं का संपला, असं आहे, बरोबर आहे। पण हा का म्हणते त्या इव्हेंट होरायझनच्या जवळ जवळ फिरता फिरता हा बाहेर निघते, म्हणून हा कसा आहे? काउंटर इंट्युटिव्ह आहे, हा सिद्धांत आहे। ठीक आहे, ही विकरण जे आहे हे कृष्णविवराचे आकारमान व भ्रमण गती घटविते। आता हे बघा, हे जे बाहेर निघतात ना हे लई भारी आहेत। हे काय करतात? त्याचे आकारमान, ह्या ब्लॅक होलचं जे मास आहे आकारमान ते आणि भ्रमण गती, त्याची गोल फिरण्याची गती हे कमी करतात, कारण की ते एनर्जी आहे, एनर्जी बाहेर निघते, एनर्जीच नाही है ना। मग ब्लॅक होलची एनर्जी जर बाहेर निघत, ब्लॅक होल मध्ये दम राहील का? तर तो फुसवाचा हेज करते, रिड्यूस द मास अँड रोटेशनल एनर्जी, याच्यामुळे हॉकिन्सच्या रेडिएशनमुळे होते। आणि मग हळूहळू ही एनर्जी बाहेर निघाली तर एक वेळा संपूर्ण ब्लॅक होल काय होतो? संपून जातो, विरून जातो।
काय म्हटलंय त्याने, कृष्णविवराचे बाष्पीभवन होते, इव्हॅपोरेट द ब्लॅक होल असा शब्द वापरलेला आहे. आता इव्हॅपोरेट द ब्लॅक होल म्हणजे आलाच आपण. आता जर ब्लॅक होल संपेल तर ब्लॅक होलला पसंत येणार नाही. ब्लॅक होल म्हणे मला संपायचं नाही, म्हणूनच ब्लॅक होल काय आहे, खादाड आहे. काय आहे, खादाड. म्हणून ब्लॅक होल इज कॉल्ड एज अ पॅरासाइट. तो स्वतःचं आकारमान, स्वतःचा मास कॉन्स्टंट ठेवायसाठी किंवा त्याच्यात वृद्धी करायसाठी सातत्याने बाहेरचं मटेरियल आतमध्ये घेत असतो, आजूबाजूच्या ताऱ्याचं मटेरियल ओढून घेत असतो. म्हणूनच याला खादाडपण करावे लागतं, जेणेकरून त्याचं वस्तुमान वाचायला पाहिजे. पण खादाडपण केव्हापर्यंत करेल, खादाडपण केव्हापर्यंत करेल, सिंपल आहे. खादाडपण तेव्हापर्यंतच करेल जेव्हापर्यंत आजूबाजूला काही आहे, नसेल तर पॅरासाइट संपणार. बरोबर आहे. आणि म्हणून त्या कॉन्टेक्स्टमध्ये हॉकिन्सने आपले तापमान, हॉकिन्स टेम्परेचर सांगितलंय, आणि तो म्हणतो की हॉकिन्स टेम्परेचर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द मास ऑफ ब्लॅक होल. म्हणजे जेवढं वस्तुमान अधिक असेल तेवढं तापमान म्हणजे विकिरण कमी राहील. आणि म्हणून तो म्हणतो सूक्ष्म किंवा लघु कृष्णविवर असेल तर त्याचं विकिरण जे रेडिएशन अत्यंत जलद गतीने होईल आणि ते फुस होतील, संपतील. आणि म्हणून प्रायमोडियल ब्लॅक होल आपल्याला अजूनही मिळालेले नाही, सापडलेले नाही. म्हणून अंदाज पकडला जातो की ते मायन्यूट असतील, सूक्ष्म असतील आणि ते विरून गेलेले असतील. बरोबर आहे. पण महाकाय कृष्णविवर याचं मंद विकिरण होतं आणि ते दीर्घायुषी राहतं, हळूहळू विकिरण होतं. आता हे रेडिएशन होतं म्हणजे भरभर भरभर होईल असं नाही. एक रेडिएशन होतं तर तेवढं मास पण तर त्याच्या आतमध्ये येतं. त्यामुळे त्याचं रेडियस जे आहे, इव्हेंट होरायझनचं रेडियस है ना, ते सातत्याने बॅलन्स राहायचा प्रयत्न करत राहतं. तर कृष्णविवर सुद्धा संपू शकतो. हे कोणी सांगितलं, हे सांगितलं हॉकिन्सने सांगितलं. ओके, ठीक आहे. तर मला वाटतं तुम्हाला समजलं असेल. अभ्यास करताय, छोटासा आहे, समजून घ्या. बरोबर आहे, काय कॉन्सेप्ट आहे ते समजलं असेलच, काही प्रॉब्लेम नाही. ऑल द बेस्ट.